जो नियम तोडीन, कायदे तोडीन, कॉलर टाईट करीन, गुंडागिरी करीन, त्याला ज्यादा समाज डोक्यावर घेत. ही जी प्रवृत्ती आहे, मुलं गुंड प्रवृत्तीकडे चाललेत, गुंडाला आयडल मानायला लागलेत. म्हणजे जे आपले खरे हिरो आहेत त्यांच्याबद्दल कोणी वाचायलाच तयार नाहीत. आज जो काय म्हणतात शॉर्टचा जमाना आला, शॉर्टचा ट्रेंड आला. अगोदर लोकांना अगदी 5-10 मिनिटाची व्हिडिओ सुद्धा बघायचे नाहीत. कोणाला पुस्तक तर वाचायचं सोडून द्या, पुस्तकाचा काळ गेला. फक्त आणि फक्त आई वडिलाचं एखादं कोपरं इकायचं, गाड्या उडवायच्या, व्यसनाधीन व्हायचं आणि परत कॉलर टाईट करायची. मी कशात कमी, ही तरुणाची अवस्था झालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जात पाहायची खूप वाईट सवय लागलेली. जो गुन्हेगार असतो या गुन्हेगाराला जात पात नसते. आपण ढोंगी झालो, आपण फक्त पोपटपंची झालो. जे शिवाजी महाराज फक्त घोषणा द्यायच्या, जे भगवान बाबा घोषणा द्यायच्या, जे बाबासाहेबाच्या नावावर घोषणा द्यायच्या, परंतु त्यांनी जे कर्म केलं त्यांच्या जीवनामध्ये ते आपण आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करीत नाही. फार मतलबी जमाना झालेला आहे. एखाद्या कोण जेवणाची पार्टी तरी मिळते का पाहते, एखाद्याच्या खिशातून 2000 तरी मिळते का पाहते, एखाद्याकडून लाखानं मिळते का पाहते. म्हणजे प्रत्येकाची भावना अशी झाली की याच्याकडून फायदा काय मिळतो. अरे फायदा पाहण्याऐवजी तो साधा सालदार गडी जर असेल आणि त्याचं जर सत्य असेल तर आपण भयावर करून त्याची बाजू घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या जातीपाती ज्या निर्माण झाल्या त्या व्यवसायावर आधारित आहे. पण ज्या ठिकाणी काम करतो, जे व्यवसाय हाच आपला खरी जर जात मानून आपण जर जगलो तर मला वाटतं हे जे जातीचे आंदोलन आहेत ह्या करण्याची गरज आपल्याला पडणार नाही. तर अतिवृष्टी होती, शेतकऱ्याच्या तोंडाशी आल्याला घास पळून जातो, किंवा दुष्काळ पडतो, पाऊस येत नाही, पिकत नाही. माझ्या आईचं एक वाक्य होतं की पमू तू फार मोठा होशील परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करायची. माझ्या आईचं वाक्य मी तो करून ठेवलेलं आहे. स्मशान वैराग्य टिकून ठेवा. बरोबर की आपण प्रत्येक क्षणोक्षणी पर डे पर दिवस आपण आपल्या स्मशानभूमीकडे चाललो. आपला प्रवास असा चालू आहे. आपल्या गावऱ्या तयार आहे, फक्त काहीच्या गावऱ्या आज आहे, आपल्या उद्या. त्या ब्रह्मांडात फार ताकद आहे. मी 25 वर्षांना अनुभवतो आणि म्हणून अशा बिंडोक अधिकाऱ्यांना मी दांडा घेतो, त्यांची कॉलर पकडतो आणि याच्यानंतर पण मी अशा अधिकारी लाता खाली घातल्याशिवाय सोडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य होतं की शिकलेल्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. आणि जो शाळा कॉलेज शिकतो त्यांनी राजकारणात कशाला डोकं घालायचं. बरोबर. जो शाळा आणि कॉलेज शिकतो त्यांनी वनली वन अभ्यास करायचा. पण 20% जनता बिंडोक आहे. दारू पाण्यावर आपण 500च्या नोटावर मतदान विकतो. अरे कुत्र्याचं पिल्लू आणायचं तर 40,000 लागतात. आपण साधे 500च्या नोटावर विकल्या जातो. मग त्या कुत्र्याच्या पिल्ल्याची किंमत आपल्यापेक्षा 25 पट झाली. कोण्या शेतकऱ्याच्या अडचणी असेल तर डायरेक्ट मला कधीही फोन करायचा.